विक्री बंदीच्या विरोधातली 15 ऑगस्ट रोजी मटण विक्री करण्यात येऊ नये अशा सूचना कल्याण डोंबिवली पालिकेने दिल्या आणि यानंतर वादाची फोडणी पडली। पालिकेच्या निर्णयाला विरोध करत आंदोलन सुद्धा झालं। जितेंद्र आव्हाड आणि इम्तियाज जलील यांनी सुद्धा अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला। तर दुसरीकडे ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यामध्ये वादाचा पुढचा अंक बघायला मिळालाय। बघूयात मटण विक्री बंदीच्या विरोधामध्ये सुरू झालेल्या वादाचा हा रिपोर्ट। हातात कोंबड्या, सरकार विरोधात घोषणाबाजी आणि पोलिसांची कारवाई, हे चित्र आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दालनासमोरचं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं चिकन आणि मटण विक्रीवर बंदी घातल्यानंतर पेटलेलं हे राजकीय वातावरण। पालिका आयुक्तांच्या निर्णयाचा विरोध करत खाटीक संघटना रस्त्यावर उतरली आणि पुढे जे झालं ते आपण सर्वांनीच पाहिलं। बरं, हा मटण विक्री बंदीचा वाद राजकारणाच्या उंबरठ्यावरही येऊन पोहोचला। छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। पेशवे सुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे। त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही। आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना। वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढता येत। तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, टाळकरी, धाळकरी, माळकरी हे सगळे शाकाहार करतात। त्यांच्या रोजच्या आयुष्यात शाकाहार असतं। मग हे सगळे वारकरी, माळकरी, टाळकरी आणि मी ज्या नाथ संप्रदायातून येतो तो नाथ संप्रदाय नपुसक आहे का? संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची, टाळकऱ्यांची, धारकऱ्यांची आणि नाथ संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे। हा झाला वादाचा पहिला अंक, पण आज याच वादाचा पुढचा भाग पाहायला मिळाला। नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर। पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे। आम्हाला माहिती आहे आम्हाला काय खायचं आहे, काय प्यायचं आणि कधी तलवार उपसायची आहे। ती तलवार आता 2 ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उसळून बाहेर येईल। खरी सुनता कोणाची झालेली आहे हे महाराष्ट्राला सांगू। संजय राऊत यांच्यामध्ये हिम्मत असेल, संजय राऊत यांच्यामध्ये दम असेल तर ते हॉस्पिटल सांगतील, ठिकाण सांगतील आणि आपण त्या दिवशी वैद्यकीय तपासणी करू। जर का संजय राऊत हे आव्हान स्वीकारणार नसतील तर संजय राऊत यांची सुनता झालेली आहे हे देखील महाराष्ट्राला कळून जाईल। तर ते पार्टीवालेच असल्याचा टोला दरेकरांनी लगावला। नाही, पार्टीवालेच नेते आहेत ना, त्याच्यामुळे पार्ट्या करण्याला संधी मिळाली की कशातही ते संधी शोधतात। करावी त्याने गटारी साजरी। मटण विक्री बंदीवरून राजकारणाला चांगलीच वादाची तर्री आली आहे। एकीकडे आंदोलनाचा ठसका तर दुसरीकडे आव्हाडांचा नॉनव्हेजवर ताव। कल्याण डोंबिवली महापालिकेजवळच्या मल्हार हॉटेलमध्ये आव्हाडांनी नॉनव्हेजवर ताव मारला। हा माझ्याकडे GR आहे, ज्या GRचा उल्लेख केला जातो कल्याणमध्ये। आमचं हेच म्हणणं आहे, ही जोर जबरदस्ती कशासाठी? स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना। त्या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, भाषांमध्ये, प्रांतामध्ये। महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे, अहो रस्ते सुधारवा ना, अहो गटारी सुधारवा कल्याणमधल्या। जितेंद्र आव्हाड यांना माझा सवाल आहे, 1988 साली शरद पवार यांनी ज्या पद्धतीचा GR काढला त्याची अंमलबजावणी शरद पवार मुख्यमंत्री असताना केली। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी जे प्रश्न आज विचारले ते स्वतः शरद पवार यांना भेटून विचारावं। जितेंद्र आव्हाड जी आज नौटंकी करतायत ती नौटंकी 2021 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद होते, मांसाहार विक्री बंद होती। त्यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी नौटंकी का नाही केली? त्यावेळेला तर जितेंद्र आव्हाड या सरकारमध्ये मंत्री होते। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बिर्याणी पार्टीचं आयोजन केलं।
या पार्टीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, पण त्यांच्या पार्टीकडे कोणीही फिरकलं नाही. चिकन बिर्याणी आणि मटन कोरमा त्याच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही आमंत्रित केलं होतं आणि जे 7-8 जे आयुक्त आहे, जे नवीन डिक्टेटर्स तयार झालेले आहे, त्यांनाही निमंत्रित केलं होतं. राज्यात काही ठिकाणी मटण विक्री बंद होती, पण काही ठिकाणी मात्र बंदी झुगारून मटण विक्री सुरू ठेवण्यात आली. आज जर आमच्या ताटामध्ये कोणी येऊन वाकून बघत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. आमचा व्यवसाय आणि आमचं खाण्यापिण्याचं जे अबाधित असलेलं स्वातंत्र्य आहे हे कोणाला हिसकावून घेण्याचं कारण नाही आणि कोणी ते करू शकत नाही. कोणताही कायदा असं सांगत नाही आणि म्हणून संविधानाने दिलेले मजबूत अधिकार आमच्याकडे आहे. त्या अधिकाराच्या बळावर आज या शहरातले सर्व जे मटण आणि कोंबडीचे दुकान आहेत हे चालू ठेवलेले आहेत. एकूणच काय तर मटण विक्री बंद ठेवण्यावरून नवा वाद सुरू झाला, ज्यावरून राजकारणात वादाचा नवा पट पाहायला मिळाला. आता हा वाद फक्त स्टार्टर म्हणून बघायचा की याचे आणखी काही मेन्यू पाहायला मिळतात हे बघावं लागेल. सुरेश काटे, ABP माझा, कल्याण डोंबिवली.